नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महाराष्ट्र प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सर्वपक्षीय बैठकीआधी विरोधी पक्षातील नेत्यांना बारामतीतून फोन गेला आणि फोन नंतर विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा मोठा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. पवारांनी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला यायला हवं होतं असं भुजबळ म्हणाले. तर पवारांनी फोन केल्याचा भुजबळांकडे पुरावा आहे का असं सुप्रिया सुळे यांनी सवाल केलाय. भुजबळ विना आधारे आणि खोटं बोलतात असं प्रत्युत्तर वडेट्टीवारांनी दिलं आहे. महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं, परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला. याचा प्रूफ आहे का त्यांच्याकडे? CDR काढून बघू ना कोणी कोणाला फोन केला. काय फार अवघड नाही करणार. माझं एवढंच म्हणणं आहे की पहिले आप कशाला करत बसताय? जर या सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक फोन करावा, कुणालाही त्यांना योग्य वाटत यावं आणि मीटिंग करावी. व्हॉट इज द प्रॉब्लेम? भुजबळ साहेब बिना आधाराने आणि खोटंच बोलतात. पवार साहेबांना घेऊन यायचा काही संबंधच नाही. मी कसा घेऊन येणार पवार साहेबांना? आणि ते मला कोणत्या अधिकारात सांगू शकतात? म्हणजे काहीतरी वेळ मारून न्यायचा. खरं तर सत्ताधाऱ्यांनीच 2 पक्षामध्ये हा वाद निर्माण केला आहे, मराठा वर्सेस OBC. हे यांचं पितळ आता उघडं पडलं आहे.